साधारणतः 2.5 महिन्यापूर्वी एक बातमी आली होती। मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे एका 19 वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केली होती। पण जेव्हा या प्रकरणाचा तपास झाला तेव्हा वेगळं सत्य समोर आलं। आता हे प्रकरण नेमकं काय आहे याबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत। पण त्याच अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा। जालना जिल्ह्यामध्ये घनसांगवी तालुका आहे, तिथेच एक छोटे गाव आहे मुरमा। दिनांक 24 फेब्रुवारी 2024 जालना जिल्ह्यातील मुरमा गावात मराठा आरक्षण मिळत नाही म्हणून एका तरुणाने आत्महत्या केली, अशी माहिती जालन्यातील तीर्थपुरी पोलिसांना मिळते। आता त्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रचंड तापलेला होता, त्यामुळे पोलीस तिथे पोहोचले। पोलिसांनी बघितलं की त्या मुलाची डेड बॉडी पंख्याला लटकत आहे। पोलिसांनी ती उतरवली आणि पंचनामा। आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव होते शिवप्रसाद महादेव थुटे। पोलिसांनी त्या जागेचा पंचनामा करून बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली आणि घरामधील तपासणी करताना पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली। त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की राज्य सरकारने सगळे सोयरे या कायद्याची अंमलबजावणी केली नाही, त्यामुळे मला आरक्षणाचा फायदा मिळाला नसल्यामुळे पुढील शिक्षण घेण्याची माझी परिस्थिती नसल्यामुळे मी आत्महत्या करत आहे। एक मराठा लाख मराठा आणि खाली लिहिलं होतं शिवप्रसाद महादेव थुटे। त्यावरून तर सरळ सरळ हे चित्र स्पष्ट होतं की मराठा आरक्षणामुळे या तरुणाने आत्महत्या केली। आता हे प्रकरण अत्यंत नाजूक बनलेले होते, पण या प्रकरणामध्ये पोलिसांना वेगळा संशय येत होता। पण या प्रकरणामध्ये समजा पोलिसांनी वेगळी चौकशी केली, कोणाला ताब्यात घेतले तर मात्र समाजामध्ये वेगळाच मेसेज जाऊ शकतो आणि कायदा सुव्यवस्था बिघडू शकते। याच्यामुळे पोलिसांनी गुप्तपणे तपासाला सुरुवात केली। प्राथमिक तपास पूर्ण झाला, यामध्ये पोस्टमॉर्टमचा रिपोर्टही आला। आता या रिपोर्टमध्ये शिवप्रसाद थुटेचा मृत्यू गळफास घेऊन नाही तर गळा दाबून झालेला खून होता। प्रकरणाला वेगळेच वळण लागलेले होते, त्यामुळे तपासकर्ते संभ्रमात पडले होते। आता प्रश्न असा होता की या तरुणाची हत्या कोण करेल व का करेल आणि प्रकरण मराठा आरक्षणासाठी का जोडले गेले। आता पोलिसांनी पहिला संशय त्या मुलाच्या वडिलांवर होता, कारण त्यांनी सुरुवातीला पोलिसांना सगळी माहिती दिली होती आणि त्याचबरोबर त्या मुलाने आत्महत्या केल्याची त्यांनी सांगितलं होतं। आता पोलिसांकडे पुरावे नव्हते म्हणून त्यांनी अंतर्गत तपासाला सुरुवात केली। आता अंतर्गत तपास पूर्ण झाला, त्यानंतर पोलिसांनी तरुणाच्या वडिलाला म्हणजेच महादेव थुटेला ताब्यात घेतले। आता पोलिसांना हे माहिती होतं की ही हत्या आहे, पण महादेव थुटे म्हणत होते की आत्महत्या आहे। पोलिसांना जबाबामध्ये विसंगती आढळली। आता पोलिसांनी खोल विचारपूस केली। त्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली। त्याचे वडील महादेव थुटेनेच शिवप्रसाद थुटेचा खून केल्याचं कबूल केलं। आता ही घटना कशी घडली तर जालना जिल्ह्यातील मुरम गाव आहे, तिथलाच हा थुटे परिवार आहे। आता या परिवारामध्ये आई, वडील, बहीण, हा 19 वर्षाचा मुलगा आहे शिवप्रसाद। आता या घरामध्ये छोटे छोटे वाद घडत होते, म्हणजेच बाप आणि मुलगा यांच्यामधला वाद। या ठिकाणी बापाचं आणि मुलाचं बिलकुल जमत नव्हतं, सतत वाद होत होते आणि काही माध्यमातून अशी पण माहिती मिळाली होती की सावत्र आई असल्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होत होते। तेवढ्यातच वडिलांना दारूचे व्यसन होते आणि त्याच्यामुळे हा वाद थांबायचं काही नाव घेत नव्हतं। 23 फेब्रुवारी 2024 सगळ्या परिवाराने एकत्र जेवण केले आणि सगळे झोपले। आता भल्या पहाटे या बाप लेकामध्ये वाद सुरू झाला आणि वाद इतका वाढला की त्या बापाने दारूच्या नशेमध्ये शिवप्रसादचा गळा दाबायला सुरुवात केली। आता यामध्ये मुलगा स्वतःचा जीव वाचवायला अपयशी ठरला आणि बापानेच मुलाची हत्या केली। थंड डोक्याने विचार केला आणि बनाव करायला सुरुवात केली आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असल्यामुळे त्या खुनातून वाचण्यासाठी मराठा आरक्षणाचे नाव दिले आणि त्या मुलाच्या नावाने चिठ्ठी ही स्वतः त्या बापानेच लिहिली।